वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री आणि साठा करणाऱ्या राज्य परराज्यातील टोळीतील 13 जणांना सांगली पोलिसांनी गजाआड केले। या टोळीतील अटकेतील आरोपींमध्ये सांगली जिल्ह्यातील 5, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील 5, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एका आरोपीचा समावेश आहे। या टोळीकडून लाखो रुपयांचा मेफेंटरमाइन सल्फेटचा औषधी साठा जप्त करण्यात आला। या साखळीतील प्रमुख आरोपी इंतजार अली जहिरुद्दीन याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेण्यात आले। त्यास न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत। वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन नशा करण्यासाठी पुरवणारी टोळी मिरज, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, मिरज विभाग यांना मिळाली। त्यांच्या सूचनेनुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना तात्काळ कारवाई करण्यासंबंधी सूचित केले होते। 20 जानेवारी रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस नाईक राहुल क्षीरसागर यांना मिळालेल्या माहितीवरून महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाने कारवाई करत सांगली मिरज परिसरामध्ये वैद्यकीय वापरासाठी असलेले औषधी इंजेक्शन अवैधरित्या नशा करण्यासाठी वापर, विक्री आणि साठा करणाऱ्या लोकांवर कारवाई करत प्रारंभी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले। पोलीस कोठडी कालावधीमध्ये अटक आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास करत गुन्ह्यातील वितरण, विक्री आणि साठा व्यवस्थेकडील साखळी उघडी करत सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण, विक्री व साठा व्यवस्थेवरील संशयित 12 जणांना गजाआड करण्यात आले। या गुन्ह्यात आरोपी इंतजार अली जहिरुद्दीन यास मिरज न्यायालयासमोर हजर करून गुन्ह्यातील तथ्यांच्या आधारे तपासकामी पोलीस कोठडी देण्यासाठी विनंती केली। न्यायालयानं गुन्ह्याच्या तपासातील प्रगती पाहून गुन्ह्याच्या तपासकामी मुख्य संशयित इंतजार अली जहिरुद्दीन याची 7 फेब्रुवारी पर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।